सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। आणि बहिणींनो, या सावत्र भावांच्या नाकावर टिचून आता 1500 रुपये नाही 2100 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत। सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर 55,000 कोटींचा भार पडणार आहे। तर महिलांच्या एकत्रित योजनांवर 90,000 कोटी खर्च होणार आहेत। प्रवृत्ती कशी आहे, काही झालं की आम्हीच केलं, याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झाला। ही प्रवृत्ती ठीक नाहीये। जे आपण केलंय त्याचं श्रेय आपण घेतलं पाहिजे आणि जनता देते, आपल्याला मागावं लागत नाही, श्रेय जनता आपल्याला देत असते। भगिनींनो, सगळ्यात महत्त्वाची योजना आपल्या सरकारने आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आमच्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये देणं आपण सुरू केलं। मी तुम्हाला सांगतो, योजना घोषित केली, हे काँग्रेसचे लोक, उपाठाचे लोक, पवार साहेबांचे लोक आम्हाला नावं ठेवायचे, अशी योजना असते का, हे तर होणारच नाही, हे तर जमणारच नाही, पैसा जाणारच नाही, हा तर जुमलाय, हा तर टिमलाय। जवळजवळ त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले। यांचे थोबडे एवढे छोटे छोटे झाले, थोबडेच पाण्यासारखे होऊन गेले। पण मला त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदाचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्यानं सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी 50% लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण तपासलं जात आहे। ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जातील। आज आपल्या सरकारने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार केला। अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ग्राम रोजगार सेवक असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, प्रत्येकाचं मानधन त्या ठिकाणी वाढवलं। समाजातल्या सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम आपण केलं आहे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये आपण त्या घराला देतो, जेणेकरून आपल्या घरी लक्ष्मी आली आहे असा प्रत्यय झाला पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। आपण दुसरी योजना काय सुरू केली, आपल्याला कल्पना आहे की आज उच्च शिक्षणामध्ये खूप पैसा लागतो। आपल्याला कोणाला डॉक्टर बनवायचं असेल, इंजिनियर बनवायचं असेल, MBA करायचं असेल, BBA करायचं असेल, प्रोफेसर करायचं असेल, सामान्य घरी जर एक मुलगा असेल, एक मुलगी असेल तर आईबाप मुलीला बोलवतात, तिला सांगतात, बेटा आमच्याकडे फक्त एकाच मुलाला शिकवण्याचे पैसे आहेत, त्यामुळे आम्ही केवळ तुझ्या भावाला शिकवू शकतो, तुला शिकवू शकत नाही, त्यामुळे तू घरी थांब। ती मुलगी किती हुशार असली तरीही त्या मुलीला घरी बसावं लागतं। आणि म्हणून आम्ही निर्णय केला, आम्ही सांगितलं आई बापाला काळजी करू नका, जर तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीचं शिक्षण करतील आणि आम्ही मुलींचं उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलं। कितीही फी लागू द्या, मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे आपण मोफत केलेलं आहे। एवढंच नाही तर महिलांना ST मध्ये 50% कन्सेशन आपण दिलं। आता महिलांना 50% तिकीट त्या ठिकाणी लागतं। मला आठवतं, तुम्हाला सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावा लागेल आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे 14 वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला दिले। आज लखपती दीदीचा कार्यक्रम काय महत्त्वपूर्ण आहे बघा। लखपती दीदी म्हणजे कोण? सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेऊन जी महिला वर्षाला 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दीदी आहे।
महाराष्ट्रामध्ये 11 लाख आमच्या सामान्य भगिनींना आम्ही लखपती निधी केलं, आता 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख करणार आहोत.